तरणखोप येथील राधाकृष्णवाडीवर पुराचे संकट, बंद मोऱ्यांमुळे घरात पाणी, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी। पेन तालुक्यातील तरणखोप येथील राधाकृष्णवाडीतील नागरिकांनी दरवर्षी उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत आमदार रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन दिले आहे। 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत गुडघाभर पाणी घरात शिरून अन्नधान्य, फर्निचर, कपडे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले होते। राधाकृष्णवाडीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी पेन खोपोली बायपास रस्त्यावर पूर्वी 9 पाईप मोऱ्या होत्या, मात्र अनधिकृत भराव आणि प्लॉटिंगमुळे 6 मोऱ्या पूर्णपणे बंद झाल्या असून सध्या केवळ 3 अरुंद मोऱ्यांमधून पाण्याचा निचरा होत आहे। त्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पाणी थेट वस्ती आणि शेतीमध्ये शिरत आहे। 2005च्या महापुरातही येथील घरे वाहून गेल्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली। बंद मोऱ्या तातडीने मोकळ्या करून त्यांचे रुंदीकरण करावे आणि कायमस्वरूपी जलनिस्तारण व्यवस्था उभारावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आम्ही हे सर्व राधाकृष्णवाडीतले रहिवासी आहोत। आमच्या बाजूने जो एक हायवे गेलेला आहे पेन खोपोली बायपास रोड, तिथे आम्ही सगळे रहिवासी आहोत। त्या रोडला बांधकाम विभागाने रोडला 9 मोऱ्या टाकल्या होत्या पाणी जाण्यासाठी। आज तिथे फक्त 3 मोऱ्या राहिल्यात, बाकीच्या मोऱ्या बंद केलेल्या आहेत। हे सगळे भराव करून प्लॉटिंग करून मोऱ्या बंद केल्या। त्या मोऱ्या बंद केल्यामुळे तो जो पावसाचा जो पाणी पडतो तो निचरा तिथून होत नाही, तो सर्व आमच्याकडे आमच्या वाडीमध्ये येतोय आणि आमच्या घरांमध्ये सगळ्यांच्या पाणी जाऊन नुकसान होते। मोठ्या प्रमाणात यावेळेला नुकसान झालेलं आहे। तर आम्ही एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।